कसमादेमधून दिव्यांग आक्रोश मोर्चास उत्स्फूर्त असा पाठिंबा मिळाला। संभाजीनगर इथं महामोर्चासाठी जाण्यासाठी कळवण देवळा मालेगाव सटाणा इथल्या कार्यकर्त्यांनी तळेगाव रोही चांदवड येथील जमुन गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली 350 ते 400 गाड्या संभाजीनगर इथं रवाना झाल्या। भर पावसात प्रचंड गर्दीत बच्चूभाऊंनी नतमस्तक होऊन कार्यकर्त्यांना नमस्कार करून अभिवादन केलं। बच्चूभाऊ कडू यांनी सांगितलं की तुम्ही एवढ्या भर पावसात आला, बच्चू कडू हे कधीच विसरणार नाही असंही सांगितलं। सरकारनं आपल्या मागण्या मान्य नाही केल्या तर 5 सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य नाही केल्या तर 22 सप्टेंबरला मुंबईत शिवाजी पार्कवर येणार असा इशाराच बच्चूभाऊंनी दिला। शेतकरी शेतमजूर दिव्यांगांच्या मागण्या पूर्ण करा असा इशारा सरकारला बच्चूभाऊंनी दिला। यावेळी प्रहारचे शेतकऱ्यांचे कैवारी नाशिक जिल्हा प्रमुख गणेशभाऊ निंबाळकर, सुरेश तात्या उशिरे, कळवणचे तालुका प्रमुख सुभाष पगार, उपतालुका प्रमुख अभिमान पगार, सटाणा तालुका अध्यक्ष गणेश काकुळते, कुंडाण्याचे दीपक आहेर, समाधान देवरे, बाबाजी देवरे, दीपक देवरे, अप्पा आहेर, राकेश देवरे आदी असंख्य कार्यकर्ते कसमादेमधून उपस्थित होते। प्रकाश बस्ते, हॅलो नाशिक, कळवण। 9 तारखेला जे संभाजीनगरला आपण आंदोलन करतोय त्याला परवानगी नाकारली जरी असली तरी आम्ही आंदोलन करू। 2.5 ते 3 लाख शेतकरी तिथे येणार आहे। कोण आम्हाला अडवते ते आम्ही पाहणार आहोत आणि एक